अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेत जाते असं सांगून ही मुलगी घरातून बाहेर पडली होती. मात्र काही नराधमांनी रस्त्यातच तिचं अपहरण केलं आणि 5 दिवस घनदाट जंगलात डांबून ठेवत तिच्यासोबत नको ते केलं. ही घटना लव्ह जिहादची असल्याचंही बोललं जात आहे. पण ही गंभीर घटना नेमकी कशी घडली? राहुरी पोलिसांनी या प्रकरणी कशी कारवाई केली? यासाठी पोलिसांनी कोणतं सर्च ऑपरेशन राबवलं? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. तारीख होती 13 फेब्रुवारी 2026. शाळेत जाते असं सांगून पीडित मुलगी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडली. मात्र शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे दुपारपर्यंत घरी येणारी मुलगी संध्याकाळ झाली तरी घरी परत न आल्यानं घाबरलेल्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. मुलीबाबत काही ठोस माहिती न मिळाल्यानं कुटुंबातील सदस्यांनी लागलीच राहुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानं पोलिसांनी देखील तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेतला आणि तपासासाठी विशेष पथक नेमलं. आणि पोलिसांच्या विशेष पथकाकडून बेपत्ता झालेल्या मुलीचा तपास सुरू झाला. या तपास पथकातील पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात आधी मिळालेल्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. आणि या तपासादरम्यान संबंधित मुलगी नाशिक जिल्ह्यात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. आणि या माहितीनुसार 18 फेब्रुवारी 2026च्या रात्री उशिरा नाशिक सुरत महामार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात संबंधित मुलगी असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी तात्काळ या जंगलात शोध मोहीम सुरू केली आणि पीडित मुलीची तिथून सुटका केली. दरम्यान या मुलीच्या सुटकेआधी पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला. मात्र पीडित मुलीने दिलेल्या जबाबात हादरवणारी घटना समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीला सलग 5 दिवस जंगलात डांबून ठेवण्यात आलं होतं आणि या काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाले. यानंतर राहुरी पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबानुसार अत्याचार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण व त्याचा साथीदार 22 वर्षीय कौसर हैदर पठाण आणि 19 वर्षीय आकाश शरद संसारे यांना ताब्यात घेत तिन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांनी ही शोध मोहीम राबवत पीडित मुलीची सुटका केली. तर गेल्या 9 वर्षात याच ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांनी अपहरण झालेल्या 105 मुलींची देखील सुटका केली आहे. दरम्यान राहुरीमधील पीडित मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील 2 आरोपी मुस्लिम असल्याने हे प्रकरण लव्ह जिहादचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आता पोलिसांच्या पुढील तपासात लव्ह जिहादबाबत आणखी काही माहिती समोर येते का हे पाहावं लागेल. परंतु हे सगळं असलं तरी महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना बघितल्या तर राज्यात कायद्याचा धाक आहे की नाही हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.